बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज एकाच शहरात निवडणूक सभा घेणार आहेत। दुपारी ममता बॅनर्जींची रॅली निघणार आहे। तिथून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर पंतप्रधान मोदींची सभा असेल। लोकसभेच्या धामधुमीत भाजपचं जाहीरनाम्यावरून मंथन सुरूच आहे। दिल्लीत आज भाजपच्या जाहीरनामा समितीची दुसरी बैठक होणार आहे। घोषणापत्र समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह हे समितीतील सदस्यांसोबत चर्चा करतील। भाजपनं निवडणुकीत 400 पारचं लक्ष्य ठेवलंय, त्यामुळे जाहीरनाम्यातून अनेक आश्वासनं दिली जाण्याची शक्यता आहे। तिहार कारागृहातून बाहेर पडताच संजय सिंह यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। जामिनावर सुटका होताच दिल्लीत संजय सिंह यांची जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी देशात हुकुमशाही सुरू आहे अशी टीका केली आहे। अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। राज्य सरकारनं दिलेलं 10% मराठा आरक्षण वैध आहे की नाही याची सुनावणी मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी हा निर्णय घेतलाय। त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांचं पूर्ण पीठ यावर फैसला सुनावणार आहे। सातारा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यानं गंभीर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे। मार्च महिन्यातच 120 गावं आणि 388 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय, तर धरणांमधला पाणी साठाही घटलाय। अनेक भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही फटका बसतोय। नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या भागात उन्हाळा कांदा काढणीला वेग आलाय। सध्या उन्हाळा कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। मात्र चांगला भाव मिळावा यासाठी कांदा चाळीत साठवण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग आहे। अवकाळी पावसाच्या भीतीनं भर उन्हात शेतकऱ्यांची ही लगबग सुरू आहे। नाशिक महापालिकेनं आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीला सुरुवात केली आहे। भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं तसंच स्वच्छता आणि विविध कामांच्या माहितीचं ऑनलाईन सादरीकरण महापालिकेत करण्यात आलं। तर आचारसंहितेनंतर कुंभमेळा नियोजनासाठी कोणत्या संस्थेसोबत काम करावं याचा निर्णय घेतला जाणार आहे। श्रीवर्धनच्या दिव्यागर समुद्रकिनारी कासव महोत्सव साजरा झाला। या ठिकाणी कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत कासवाची 400 पिलं समुद्रात सोडण्यात आली। वनविभाग कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली। जरा आलो ना का पुढे येत गेलं तर